विठ्ठला, तुझ्याशी रोज बोलावंसं वाटतं, पण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज थेट पत्र लिहिते. डोळ्यात तुझे रूप साठवून विठ्ठला निघालो पायीवारी. पावसा पाण्यात ही खडतर वाट देखील पार करण्याची ताकद तुझ्या गजरात आहे. विठुरे, लाखो वारकरी तुझ्या दर्शनासाठी येतात, पण मला वाटतं तूच त्यांच्या दर्शनासाठी थांबलेला असतोस. हात कमरेवर ठेवून जणू म्हणतोस, या रे, माझं घरच तुमचं आहे. हो, तू देव आहेस, पण पंढरपुरात तू घरचा वाटतोस, त्या छोट्याशा गाभाऱ्यात उभा असलेला आपला माणूस. आणि हो, तुझ्या शेजारी शांत उभी असते ती रखुमाई. किती संयम! तू लाखो भक्तांमध्ये रमलेला असतोस, आणि ती मात्र न बोलता सगळ्यांवर प्रेम करत असते. म्हणूनच ना, विठ्ठल रुक्मिणी हे केवळ मूर्ती नाहीत, ते आमचा आधार आहे. प्रेमाचं, समर्पणाचं आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे. आज तुझ्या चरणांशी आलोय रे, काही मागायला नाही, फक्त सांगायला की तूच आमचा आधार आहेस. विठ्ठला, माझं हे पत्र ठेव पंढरीच्या गाभाऱ्यात, आणि लक्षात ठेव, मी तुझ्याच भक्तीच्या वाऱ्यात हिरकी झेंडी होऊन उडत राहील.